तर त्यातनं दादांचं कार्य किती मोठं होतं हे थोडक्यात 4 शब्दात आता सांगणं सोपं नाही आहे, कारण त्यांच्यावर माझ्या मते एक सभा ठेवली तरी ती कमीच पडेल. दादांचं कार्य हे फार मोठं होतं. अग्रगण्य असं कार्य दादांचं असताना आज हा रिपोर्टी परिवार लोखंडे आणि जे काही 2-3 परिवारांनी हा कार्यक्रम ठेवला आहे. खरं तर दादांच्या कार्यातून जी युवा पिढी आहे त्यांनी काही 4 गोष्टी जर घेतल्या तर त्याचं समाजासाठी चांगलं योगदान लाभेल असं मला वाटतं. आणि जी चळवळ दादांनी त्यांच्या काळात चालू केली होती तेव्हा ती त्या परिस्थितीनुसार होती, आणि आज जी परिस्थिती आहे ती अतिशय वेगळी असून युवकांना खरी शिक्षणाची गरज आहे. तर आजचे जे युवक आहेत त्यांनी या दादांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमानिमित्त आमचे ज्येष्ठ जे काही असतील त्यांनी मुलांना नक्कीच शिक्षणाचा संदेश द्यावा असं मला वाटतं. आणि दादांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. दादांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.